चला थोडीशी घाई करा, मॅच सुरू करूया आपण लवकरात लवकर. आपण पाहतोय एवन सारजा विरुद्ध कानाई स्पोर्ट्स पाये नाईकपाडा बी. नाईकपाडा आपण जर पाहिला पाये या गावाच्या आसपास एक गाव आहे. इथे मात्र चेंडू पहिलाच खेळलाय, फलंदाज नागेश पवार यांनी चौकार. काय जबरदस्त फटका होता नागेश याचा. सुरुवात चांगली केली याचा अर्थ आपण जर पाहिला. दुसरा चेंडू जाऊन जातोय सागर. क्या बात है, जशास तशी लढत आहे. एक तुम्हारी तो एक हमारी. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती डॉट डिलिव्हरी आली. दुपारचं सत्र भरपूर जण जॉईन झालेत. जवळजवळ 250 जण या ठिकाणी मॅच पाहत असताना लाईव्हच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सागर तुंबडा ओव्हर द विकेटचा मारा. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड पॅटचा मधनं चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. फक्त आणि फक्त 4 धावा या पहिल्या चेंडूवरती आल्यात. भरपूर जण जॉईन झाल्यात. अरुण डबका सुद्धा आहेत या ठिकाणी मॅच पाहत असताना. आपण जर पाहिलं रोशन पारदे, त्यानंतर नितीन कुमार, पुन्हा एकदा ऋषी पिलाना हे सुद्धा जॉईन झाले. दरम्यान हा वाईट बॉल आला. वाईट ना धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 5 या धावसंख्येवरती. 2 संघा मैदानामध्ये. एका बाजूनं कानाई स्पोर्ट्स बी, दुसऱ्या बाजूनं एवन सारजा. धावफलकावरती 5 धावा. अजय कोम सुद्धा जॉईन झालाय. अतिश मोरे हे सुद्धा मॅच पाहत असताना. अभयमध्ये चेंडू, अभयवरती चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत असा षटकार आलाय. या षटकारांशी मात्र धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय 11 या धावसंख्येवरती. दरम्यान सूरज कनाल यांच्या माध्यमातून शुभेच्छा सम्राट स्पोर्ट्ससाठी आल्यात. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी खेळू शकतो आणि तो खेळू ठेवलाय. फाईन, थोडासा फाईन खेळलाय स्क्वेअर लेग पासनं. 4 धाबांसाठी चौकार. भरपूर जणांच्या शुभेच्छा, भरपूर जणांचे कमेंट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवरती. आणि 5 चेंडू हे टाकून झालेले आहेत. एकाने जर कमेंट केलाय की भावेश बाबर यांना बॅटिंगला पाठवा. अगोदरच्या मॅचचा हा कमेंट असेल. मला वाटते प्रमोद लोखंडे यांच्या माध्यमातून हे कमेंट आलं होतं. आउटसाइड ऑफ स्टंप, शरीरापासून भरपूर लांब. पंचांचा इशारा आलाय की हा चेंडू वाईड. वाईडने धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतोय 16 या धावसंख्येवरती. विकास बगले सुद्धा जॉईन झालेत, खूप खूप स्वागत आहे. त्यानंतर विजय पिलाना आपल्याला जॉईन झाले पुन्हा एकदा बघायला मिळतात. कल्पेश लोखंडे एवन स्पोर्ट्स सारजा संघाला ऑल द बेस्ट दिलाय. ऑन साइडला अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. धाव फलक मात्र शंकराच्या माध्यमातून वाढवलं जात आहे. धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 22 या धाव संख्येवरती. षटक समाप्त झालं पहिलं. नाबाद जिंदाबाद. आई कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी संघाची धावसंख्या आहे ती म्हणजेच 22.
पण ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आपण पाहू शकतात चांगला फटका खेळलाय. मी बोलेन धावा चांगल्या येतात. नवीन गोलंदाजी मार्कवरती आला तो म्हणजेच दिनेश कुताडी. दिनेश हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. दिनेश याच्याकडे आपण चांगली गोलंदाजी पाहतोय. मात्र आज त्याला त्याच्या संघासाठी धावा कंट्रोल करावे लागतील. रावण गेमिंग ऑल द बेस्ट एवन सारजा. काय नावं यूट्यूबला सेव्ह केलेत बघा. मला वाटतं ईमेल रावण गेमिंग असं नाव आहे आणि ऑल द बेस्ट सारजा. त्या प्रेक्षकांचं मात्र नाव या ठिकाणी असं आलेलं आहे. धाव सुद्धा काय ते म्हणजेच 23. ऑनसाईडच्या दिशेने चेंडूला खेळायचं होतं. चेंडू बॅटला लागून शॉट गलीच्या क्षेत्रामध्ये गेला. चेंडूला जोपर्यंत उचलला जाईल तोपर्यंत 1 धावेचा अवधी होता आणि 1 धाव नक्कीच पूर्ण केली गेली. धाव फलक पुढे सरकवला गेला तो म्हणजेच 24 या धावसंख्येवरती. प्रेक्षकांना आपण पाहतोय या डीबीन लाईव्हच्या माध्यमातून सोमवारपासून सुरू झालेली स्पर्धा आणि स्पर्धा आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेचा शेवट आहे. प्रो स्पोर्ट्स चिंचोटी लाईनपाडा आयोजित दुधाई चषक या नावाने ही स्पर्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहू शकता. सध्या तरी गोलंदाज दिनेश खुताडे मैदानामध्ये आणि 2 चेंडू त्याने टाकलेत. 2 धावा त्याने आतापर्यंत दिल्यात. स्ट्राईकवरती असेल नागेश. डावऱ्याचा फलंदाज नागेश चेंडूवरती चेंडूला उचलतोय फेकतोय आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं फलंदाज बाद. नागेश आउट झालेला आहे. नागेश पवार हा बाद झालेला तर शंकर मैदानामध्ये अजून सुद्धा आहे आणि नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय केशव हिलम. कालच्या दिवसामध्ये केशवला आपण ॲज अ प्रेक्षक म्हणून पाहिलं. आजच्या दिवसामध्ये तो नक्कीच ॲक्शन मध्ये केशव हिलेम कनाई स्पोर्ट्स पाये नाईकपाडा संघ जर आपण पाहिलं तर पाये गावच्या थोडासा आतमध्ये एक गाव आहे आपल्या आदिवासी समाजाचा एक वस्ती आणि तिथनं आपण जर पाहिलं तर नक्कीच हे खेळाडू बिलॉंग करतात. नक्कीच येतात खेळण्यासाठी. त्यांचं खूप खूप स्वागत आहे. दरम्यान हा चेंडू ऑनसाईडच्या दिशेने खेळला होता. चेंडूला 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धाव्यानं धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय 27 या धावसंख्येवरती. हे जे काही संघ आहेत ते भरपूर कधीपासून आपल्याला आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळताना बघायला मिळतात. मात्र त्या संघामध्ये आता 2 संघ झालेले आहेत. दरम्यान हा चेंडू आपण जर पाहिला तर नक्कीच बीट झाला होता. फलंदाज पाहणं गरजेचं काय होत आहे. हा चेंडू वाईड बॉल या ठिकाणी आपण पाहू शकता. 1+1 अशा 2 धावा मिळतील. 2 धाव्यानं धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 29 या धावसंख्येवरती. केशव वेलेमाने शंकर पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आता केशव स्ट्राईक वरती आलाय. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत या षटकाचे ते म्हणजे 5 म्हणजे एकूण 7 चेंडूंचा खेळ या इनिंगचा अजून सुद्धा शिल्लक आहे. शॉर्ट पेच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. वाईट चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून. चेंडू टाकून झालेले आहेत ते एकूण किती 4 झालेले. यस कारण की एक या अगोदर सुद्धा वाईड होता तो आम्ही चेंडू मधून काउंट केला होता. तर थोडंसं नक्कीच करेक्शन केलं गेलं. दरम्यान स्क्वेअर लेग रिझननं चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप स्क्वेअर लेग रिझनला जाताना शतरक्षक येतोय चेंडूला उचलतोय फेकतोय. तोपर्यंत या 2 धावा सहजतेनं पूर्ण केल्या जातात आणि या 2 धाव्यानं धावफलक पुढे सरकवला जातोय जाऊन पोहोचतोय तो 32 या धावसंख्येवरती. 32 धावा धावफलकावरती लागल्या जातात. आपण पाहतायत प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा यांच्या माध्यमातून आयोजित केलेली आई दुधाई माता चषक 2025 हे आयोजन या KPLच्या मैदानावरती SH एंटरप्राइजेसच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या मैदानावरती. ऑन साइडला खेळायचं होतं चेंडूला. चेंडू हवेमध्ये गेलाय.
चेंडू खाली क्षेत्ररक्षक गणेश येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र थोडासा प्रयत्न अपुरा पडला. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2च धावा मिळतील. केशव हिलिम धावचीच्या रूपानं बाद. सुंदर क्षेत्ररक्षण झालं होतं आणि आपण पाहतोय की चांगल्या पद्धतीने दृश्य टिपली जातात आमच्या डिबेन लाईव्हच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून, कॅमेरामॅनच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये भर पडले. या 2 धाब्यांना जाऊन पोहोचले ती म्हणजे 34 या धावसंख्येवरती. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा ह्या धावफलकावरती लागल्यात. विघ्नेश गणपती बाप्पाचं अजून एक नाव, मात्र त्या नावाचा हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो. हा गोलंदाज या वर्षामध्ये, मात्र त्याच्या समोर नव्यानं खेळाडू आलाय तो म्हणजेच ओमकार हिलिम. ओमकार स्ट्राइक वरती आहे. पंचांनी नो चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. ऑफसाईडला किती क्षेत्ररक्षक आहेत आणि सर्कल मध्ये किती क्षेत्ररक्षक आहेत. मला वाटते इथे 2च क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये होते. आता फ्री हिट मिळेल. ओमकार स्ट्राइकला आहे का? ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान काय घडतंय तर आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण. या 2 धाव्याने धावफलक पुन्हा एकदा आपण लक्ष देऊया तर 37 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 चेंडू अजून सुद्धा शिल्लक. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. कावकर्ण क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावाचा प्रयत्न 3 धावा सहजतेनं पूर्ण. दिनेश नक्कीच थोडासा या ठिकाणी तीन धाव्याने धावफलक पुढे सरकलं गेलं. 40 या धावसंख्येवरती. विघ्नेश खुताडे बॉलिंग मार्क वरती. विघ्नेश याला आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी विघ्नेशच्या माध्यमातून केली जाते. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. विघ्नेश लेफ्ट आर्म राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा आहे. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना ऑन साइडच्या दिशेने खेळला जातो. चेंडूला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला उचलतोय, फेकतोय आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न होईल आणि या 3 धावा पुन्हा एकदा पूर्ण झाल्यात. क्या बात आहे. 3 धाव्याने धावफलक पुढे सरकला गेला तो म्हणजेच 43 या धावसंख्येवरती. 3 षटकांचा मॅच आहे आणि या 3 षटकांच्या मॅच मध्ये धावा चांगल्या बनवल्या जातात. अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूतील लगातार 2 वेळा 3-3 धावा या धावून काढल्यात. आता ओव्हर द विकेटचा मारा करेल गोलंदाज विघ्नेश. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज जातोय. 2 धावा ह्या नक्कीच घेतल्या जातील कारण की तिथे क्षेत्ररक्षक नव्हता, स्वतः गोलंदाजाला जावं लागलं होतं. धावसंख्या 45. दोन्ही फलंदाज चांगली मेहनत करताना शंकर पवार आणि ओमकार हिलिम हे दोन्ही खेळाडू. धावसंख्या 45 वरती. 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक मात्र आहे त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडूला उचलेल, फेकेल तोपर्यंत 1 धाव सहजतेने पूर्ण झाली.
एका धाव्याने धावफलक पुढे सरकला गेला. 46 या धावसंख्येवरती शेवटचा चेंडू शिल्लक या इनिंगचा. धावसंख्या 46. या तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. अजून सुद्धा शिल्लक. पहिल्या चेंडू ते 9 चेंडू टाकल्याच्या नंतर चांगली धावसंख्या या ठिकाणी मात्र फलंदाजाने घेण्याचा प्रयत्न केलाय. हवेमध्ये चेंडू खेळलाय. चेंडू खाली शतरक्षक स्वतः विघ्नेश आणि फलंदाज बाद. बाद झाला तो म्हणजे शंकर. धावसंख्या आहे 46. 47 धावांचं लक्ष. थँक्यू संदीप. या ठिकाणी एक संदीप याने आम्हाला चावी आणून दिले. हुंडा गाडीची आहे. ज्याची कुणाची असेल त्याला जाताना आठवण येईल चावीची. आमच्याकडे एक चावी आहे हुंडा गाडीची आहे. मला वाटते हुंडा शाईनची चावी असेल कदाचित. शाईन किंवा युनिकॉर्न. युनिकॉर्नची वाटत नाही आहे. किंवा मग असो. दरम्यान एक चावी आमच्याकडे उपलब्ध आहे आणि ती संदीप याने ते आम्हाला दिलेली आहे आणून. संदीप मात्र आपल्या खेळाडूंची बघा आधी आहे की नाही. चावे मिळालेले आहे आणि त्यांना आम्ही सपूर्द केलेले आहे. रुपेश मुकणे यांची ती चावी आहे. चला आपण मॅच सुरू करूया. केशव हेलिम हा गोलंदाज. बऱ्याच दिवसानंतर मी केशव गोलंदाजीला असताना कॉमेंट्रीला संधी मिळालेली आहे. त्यानंतर
त्या अगोदर भरपूर वेळा या खेळाडूला खेळताना पाहिलं, मात्र काळ बदललाय, वेळ बदलली, संघ बदललाय आणि गोलंदाजीला आलाय तो म्हणजे केशव. लेफ्ट आर्मर राऊंड द ओव्हर द विकेटचा मारा करतोय. हा खेळाडू असा आहे की जो गोलंदाजी करताना डाव्या हातानं बॉलिंग करतो, गोलंदाजी करतो आणि बॅटिंग करताना उजव्या हातानं. दरम्यान ऑन साइडला खेळला जातो चेंडू. दुसऱ्या धावेसाठी निघताना मात्र इथे गोची होते की काय. येस, आमचे अंपायर स्टायलिश मॅन अजित गरज यांनी सांगितले का थर्ड अंपायर बघा. लक्षात घ्या इथे बेनिफिट गोज टू बॅट्समन, टच अँड गो, नॉट आउट. थोडासा इन झालाय कारण की थोडं आपण जर पाहिलं तर त्याचं डिसिजन देता येत नाही. पाय जो आहे, जो फेकणारा आहे त्याचा पायच आडवा आलाय, त्यामुळे डिसिजन थर्ड अंपायरला देणं मुश्किल आहे. तर नॉट आउट. केशव या ठिकाणी आपण पाहू शकता चांगला गोलंदाज, मात्र इथे एक अवांतर धाव दिले, वाईट चेंडू टाकलाय. जे लक्ष आहे ते लक्ष आपण जर पाहिलं, टार्गेट जर आपण पाहिलं तर नक्कीच 47चं टार्गेट आहे. पहिलं षटक मैदानामध्ये 2 चेंडू टाकून झाले, 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आल्यात. ओ क्लीन बोल्ड, शफळान क्रॉस खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज सागर तुंबडा बाद. चला घाई करा जरा, विनंती असेल फलंदाजांना, विनंती आहे की तयार राहा, तयार राहा. फलंदाजांना विनंती आहे, जवळजवळ तोच टाईम होतो, 2 उत्तर वाजतातच, त्यामुळं विनंती असेल खास करून की कृपया करून आपण थोडा आयोजकांना सहकार्य करा. आयोजकांची नेहमी विनंती आहे की थोडा जरा घाई करा. आज शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा. एक काळ होता
की रविवारच्या मॅच सोमवारी खेळवला जायच्या बेलकडी या ठिकाणी तुम्ही अनुभवला असेल. मात्र चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3. विशाल कुताडी मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या फलंदाजी, मोठ्या फलंदाजीची गरज आहे इथे. फुल टॉस डिलिव्हरी पंचांनी नो ठरवलाय. धावचीतचा प्रयत्न सुद्धा फसला होता. नो बॉल. बीमर चेंडू पहिला बीमर झालेला आहे केशव हिलिम याच्या माध्यमातून. इथे मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच नो टाकून बीमर टाकून या ठिकाणी फ्री देतोय फलंदाज विशाल याला. विशाल यासाठी फ्रीट. शॉर्ट पिच होता बॉल आणि या शॉर्ट पिच बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला होता फाईन लेग क्षेत्रामध्ये. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. धावफलक कायम आहे ते म्हणजेच 4 वरती. कल्पेश लोखंडे एवन स्पोर्ट्स सर्जा संघाला ऑल द बेस्ट दिलाय. त्यानंतर मयूर बसवंत यांनी हाय सांगितलाय. मयूर बसवंत यांनी सांगितले की बोल, मात्र तो कोणाला बॉल म्हणतोय. प्रकाश तुंबडा नेक्स्ट बॅटिंग भावेश बाबर येणार आहे असं म्हटलं होतं. तर प्रकाश तुंबडा यांची अपेक्षा आहे भावेश यांच्यावरती. क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी. षटक समाप्त झालं. एका षटका समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजेच 5. विजयासाठी अजून सुद्धा किती धावांची गरज असेल तर 41 धावांची गरज असेल आणि 12 चेंडू शिल्लक असतील. 12 चेंडू 41 धावांची गरज एवन स्पोर्ट्स शारजा संघाला जिंकण्यासाठी. किती पाहिजे 42. ओके करेक्शन या ठिकाणी केलं तर 5 धावा धावफलकावरती आहेत. याचाच अर्थ 42 धावांची गरज आहे. आणि नवीन जो गोलंदाजी मार्कवरती आलाय ओमकार. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज आहेत दिनेश आणि विशाल. मात्र धावा येताना दिसत नाही. दिनेश याला आपण जर पाहिलं त्याच्याकडे चांगले फटके आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन बघा कशा पद्धतीनं केलं जाते पाहणं गरजेचं आहे. एक वायडिश गलेला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे आणि गली क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. एक धाव नक्कीच मिळेल. दुसरा धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो काय घडलंय. तर कुठला फलंदाज बाद असेल तर दिनेश. बघा भरपूर जणांचे कमेंट सुद्धा येतात. त्यामध्ये एखादा खेळाडू कुठे खेळतोय किंवा काय ते सुद्धा विचारलं जात आहे. अमित शर्मा यांनी विचारलं की अप्पी तू कुठे गेलायस. अप्पी कदाचित मला वाटतं इतर ठिकाणी मॅचला गेला असेल. दरम्यान ओमकार याने एक गडी मिळवलाय. धावफलक आहे ती 6. हवेमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करण्यासाठी गेला होता. नक्कीच हवेमध्ये चेंडू तर त्याला झेल करण्यासाठी गेला होता. विशाल याने 1 धाव घेतली. एका धावेने धावफलक पुढे सरकवतोय पोहोचतोय तो म्हणजे 7 या धावसंख्येवरती. संतोष तुंबडा मैदानामध्ये आलेत. संतोष याच्या माहितीसाठी धावसंख्या झाली ती आतापर्यंत आपण जर पाहिली तर 7. याचाच अर्थ 40 धावांची गरज अजून सुद्धा आहे आणि चेंडू शिल्लक असतील ते 10 चेंडूमध्ये 40 धावा म्हणजेच प्रत्येक चेंडू मागे एक चौकार मारावा लागेल. अडचणीमध्ये सापडलाय तो एवन स्पोर्ट्स शारजा संघ. वातावरण जे आहे ते नक्कीच खराब झालंय असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. एज लागला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने चकवला. चेंडू चालला लॉंग स्टॉप रिझन मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या पुढे चेंडू
मात्र शतरक्षकाने अडवलाय आणि चेंडूला रिटर्न केलं जात आहे. या 2 धाव्याने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 9 धावा. 38 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. दरम्यान वाईट चेंडू, वाईट ना धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 10. अजून सुद्धा 37 धावांची गरज आहे आणि 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू 37 धावा. एकही मोठा फटका लागलेला नाहीये मला वाटते अजून सुद्धा. या हवेमध्ये चेंडू होता आणि चांगली गोलंदाजी ओमकार यांच्या माध्यमातून सुद्धा केली जाते. केशव यांच्यामधून सुद्धा चांगली गोलंदाजी, ओमकार यांच्यामधून सुद्धा चांगली गोलंदाजी. मोठे फटके मारू देत नाहीयेत. या ठिकाणी 2 धाव्याने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 12 या धावसंख्येवरती. याचाच अर्थ आपण जर पाहिला तर इथे मात्र अजून सुद्धा एक 35 धावांची गरज असेल. 35 धावांची गरज आणि 8 चेंडू शिल्लक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आणि या ठिकाणी तो झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. हॅलो, 7 चेंडू आणि 35 धावांची गरज. 7 चेंडू 35 धावा. मैदानामध्ये आलाय भावेश. विजयाचा जो सुगंध निर्माण झाला होता तो मात्र आता अंधुक होताना दिसतोय. नक्कीच थोडासा लांब जाताना. कठीण होऊन बसलेला आहे सामना A1 स्पोर्ट्स शारजा संघासाठी. कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी या संघाने मात्र चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली दिसते. धावसंख्या 13. 34 धावांची अजून सुद्धा गरज असेल आणि चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 6 चेंडू आणि 34 धावांची गरज. यानंतर 2 विजयी संघांमध्ये मॅच होताना दिसेल. एक अगोदरचा विजयी संघ तो म्हणजेच साई माऊली कारखानपाडा संघ आणि या सामन्यातील विजयी संघ. दुसऱ्या फेरीतील हा तिसरा आणि शेवटचा सामना असेल. त्यानंतर तिसऱ्या फेरीला सुरुवात होईल. शंकर पवार लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला चेंडू मात्र त्या ठिकाणी फरार झालाय 4 धावांसाठी. अंदाज आला होता आम्हाला कारण की शतरक्षक थांबला होता तिकडे. या 4 धाव्याने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजे 17. किती धावांची गरज असेल? 5 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. 5 षटकार तब्बल मारावे लागतील आणि कुमार बगली यांना अपेक्षा आहे की भावेश याच्या बॅटमधनं या 5 षटकार आम्हाला बघायला मिळतील. नाही, आता मात्र अपेक्षा भंग झालाय कुमार बगली यांच्या. कारण की भावेश याच्याकडनं ती अपेक्षा होती. 4 चेंडू आणि 30 धावांची गरज. एवन शारजा संघ मात्र थोडासा मागे पडलाय, मात्र अजून पराभूत झालेला नाही आहे. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये नक्कीच 30 धावांची गरज. ऑनसाइडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला. शोल्डर इज डाऊन असं म्हणावं लागेल. हा सामना हातातनं गेल्यासारखा भास व्हायला लागलाय. तसं भासतंय, तसंच दिसतंय असं म्हटलं जातं. 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे 18. याचा अर्थ 29 धावांची गरज. डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 चेंडू शिल्लक. आता मात्र या षटकाचे शेवटचे 2 चेंडू.
पुन्हा एकदा शंकर चेंडूखाली क्षेत्ररक्षक मात्र झेल टिपता येत नाहीये कारण भरपूर लांब होता क्षेत्ररक्षक झेल कॅरी झाला नव्हता तिथपर्यंत पोहोचला नव्हता धावसंख्या 19 शेवटचा चेंडू खेळण्यासाठी भावेश मैदानामध्ये मला वाटतं अजून सुद्धा 28 धावांची गरज असेल आणि या ठिकाणी सामना जिंकलाय तो म्हणजेच कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी संघाने मॅन ऑफ द मॅच नागेश मॅन ऑफ द मॅच चला हात मिळवा समोरच्या संघाला आणि लगेच मैदान सोडा विनंती असेल चला नागेश तुम्ही मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी या लगेच आणि टॉस उडवण्यासाठी मी आमंत्रित करतोय साई माऊली कारखनपाडा आणि आई कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा बी या दोन्ही संघाच्या संघनायकांना भावेश या ठिकाणी उपस्थित झालेत 2 ओव्हरचा मॅच आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर